नमस्कार। आज मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत। आज आहे गुरुवार, तर म्हणलं चला स्पेशल काहीतरी बनवूया। त्याच्यासाठी मी आज तांदळाची अशी छान खीर बनवलेली आहे। तर लागणारं साहित्य इथं 1 लिटर दूध, तांदूळ, साखर, ओलं खोबरं, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी इथे। चला आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाण्याने। स्वच्छ धुवून घेत त्याच्यामध्ये मी तूप टाकते। कुकरमध्ये तूप टाकून त्याला आपण थोडेसे तांदळाला भाजून घेऊ। छान कलर येतो त्याला। तुपामध्ये टाकल्यानंतर मग मी तांदूळ पण टाकणार आहे। मी एकच वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तुम्हाला जर जास्त क्वांटिटी करायची असेल तर तुम्ही जास्त तांदूळ घ्या। आणि ह्याच्यात पण माहिती छोटी वाटी जर कमी करायचं असेल तर कमी घ्या। आणि खूप खीर होते एका वाटीची पण खूप खीर, कारण मला आज गुरुवार होता तर सर्वजणांना द्यायची होती म्हणून प्रसादालाच खीर बनवलेली आहे मी ही। याची पण फुली आता एवढ्या तांदळाची कुकर भरून खीर होते। दूध पण ॲड करावं लागतं ना याच्यामध्ये। तर आपण काही छान प्रकारे फ्राय झालेले आहे तांदूळ। याच्यामध्ये पाणी टाकून तांदळाच्या 4 पट पाणी टाकलं तरी चालते आपल्याला, कारण ते खूप आटून येतं ना तांदूळात, खूप पाणी करून घेतो। तर आपल्याला पाणी जास्त टाकायचं। तुमच्याकडे जर दूध नसेल तर पाणी थोडं जास्तच टाका। माझ्याकडे दूध होतं, मी याला 1 लिटर दूध टाकणार आहे। स्मॅश करून घ्या याला चांगल्या प्रकारे। हे बघा स्मॅश खूप मऊ आणि असं छान तांदूळ शिजलेला आहे। त्याला कशाचीच गरज नाही, मी थोडंसं स्मॅश करून घेणार आहे। खूप मऊ शिजलेला आहे। तुम्ही रॅशनचे तांदूळ घेतले तरी चालतील, कारण खूप छान होतात। चिकटपणा खूप छान असतो रॅशनच्या तांदळाला। थोडंसं दूध ओतून घेणार आहे प्रमाणे आणि त्याला अगोदर एकत्र व्यवस्थित मिक्स करून बघू आपण याला किती दूध लागतं ते। दूध तर लागतंच अजून, तरी पण एकदा आपण व्यवस्थित मिक्स करू। थिकनेस पाहू कसा आहे ते। छान एकत्र करून घेऊया, याचा एकजीव करून घेऊत आपण। आमच्या घरी गुरुवार म्हणले की खीर, शेवटच्या गुरुवारी खीर होतच आहे। तुमच्याकडे असायची का नाही खीर? तर मला वाटते की दूध अजून थोडं लागेल म्हणून मी आता दूध टाकते। इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे मी, ओलं खोबरं आहे हे। तुम्ही सुक्क पण घेऊ शकता, माझ्याकडे ओलं होतं म्हणून मी ओलं घेतलं। ड्रायफ्रूट्स इथे काजू आणि बदाम टाकलेले आहे। साखर तुम्ही चवीप्रमाणे, तुम्हाला जास्त साखर जास्त आवडत असेल तर जास्त टाकून घ्या। असं व्यवस्थित एकत्र करून घ्या। साखर विरघळेल, थांबा थोडंसं। याच्यामध्ये आता आपल्याला साखर एकत्र व्यवस्थित करून खाली लागतं तर थोडंसं हलवून घ्या व्यवस्थित। तुम्हाला याच्यात इथे विलायची टाकणार आहे मी, विलायची मस्त, आणि तूप पण टाकणार आहे। 1-2 स्पून तूप टाकायचं। तूप टाकलेलं आहे मी इथे, त्याचा छान फ्लेवर येतो तुपाचा आणि टेस्ट पण छान लागते। आणि चवीपुरतं मीठ टाकायला विसरू नका। थोडंसं चवी, कोणताही गोड पदार्थ असेल तर मिठाने चव छान येते। थोडंसं मीठ टाका, चवी छान चव येते। बघा ही खीर अशी छान तयार झालेली आहे। आणि देते याला एका बाउलमध्ये। आणि मी देवाला नैवेद्य पण दाखवला आहे। बघा खूप छान ह्याला। तुम्हाला जर याच्यापेक्षा पातळ हवी असेल तर थोडंसं दूध आणखी ॲड करा। अशीच आवडत असेल तर तसंच करा तुमच्याप्रमाणे। बघा ही खीर छान झालेली आहे। जर तुम्हाला ही खीर आवडली असेल याच्यावर तुपाची धार टाका, म्हणजे अजून छान टेस्ट येते। ही पोळीसोबत पण खायला मस्त लागते। तुम्हाला जर ही खीर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मॉम्स मॅजिक किचन चॅनल। थँक्यू सो मच। बघा किती सुंदर झालेली आहे।